लाईव्ह क्लासचा चांगला फायदा झालेला आहे गणित बेसिकचा। दररोज संध्याकाळी 7:30 वाजता आपण क्लास घेतोच। कालचा जो आपला सब्जेक्ट होता, काल जे आपण टॉपिक निवडलेला होता, तर तो टॉपिक होता की क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज। ओके, क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज। तुम्हाला बोर्डवर काही एक्झाम्पल दिसतायत बघा, बोर्ड तुम्हाला दिसतोय का व्यवस्थित? तर या एक्झाम्पलचे आन्सर मला फास्टमध्ये रिप्लाय करा। सर्वांना गुड इव्हिनिंग। टाइमपास न करताना मी लगेच स्टार्ट करतोय लगेच। चला बघा, जे फर्स्ट एक्झाम्पल आहे तर ते तुम्हाला बोर्डवर दिसत आहे सध्या। गुड इव्हिनिंग पूनम, आदिती, रितेश, दिया गुड इव्हिनिंग, स्नेहल, अपेक्षा, दिया परत, आकाश गुड इव्हिनिंग। चला फास्ट रिप्लाय करा। 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज। जे आज नवीन असतील तर त्यांना ही ट्रिक कदाचित माहिती नसेल, आणि जर माहिती असेल तर ते सुद्धा याच पद्धतीने याला सॉल्व्ह करू शकतात। फक्त मला फास्टमध्ये रिप्लाय करायचा आहे। ज्योती, आकाश, तेजल, जीवन, सचिन, सृष्टी, निलेश, फास्टमध्ये रिप्लाय करा मला। हो, बऱ्याच जणांनी आन्सर दिलाय। ओके, हर्ष, शंकर, आदित्य, चैताली। पहिला प्रश्न, 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची बेरीज तुम्ही मला नेमकी सांगितली की 10 1 ते 100 सगळ्यात शेवटी घ्यायचं आहे आपल्याला। 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज सांगा। फास्ट रिप्लाय करा मला। 55। ओके, 55 मानतोय मी। 55 इज अ आन्सर। 55 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज। दुसरा सांगा, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज। ट्रिक तुम्हाला माहिती आहे, मी कालच ट्रिक सांगितलेली होती। ट्रिक कशी होती? सगळ्यात शेवटची संख्या निवडा, 20 आहे, त्यानंतरची संख्या निवडा, 21 आहे, आणि याला 2 न भाग द्या। ही ती ट्रिक होती। काल जे नव्हते तर त्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी संख्या जी आहे तर ती निवडली 20 होती, आणि 20च्या समोरची संख्या 21 आहे, आणि या दोन्ही संख्यांना आपण 2 न या ठिकाणी भागाकारामध्ये 2 मांडले दोन्ही संख्यांच्या, तर एकाच संख्येला भाग द्यायचा आहे की जिला पूर्ण भाग जातोय। मग पूर्ण भाग जातोय 20 ला, तर 10चा भाग गेला। 10ची आणि 21चा जर आपण गुणाकार केला तर 21 1 21, आणि यावर एक 0, म्हणजे उत्तर आलं 210 बघा। ओके, संकेतनं सुद्धा आन्सर दिलाय। गायत्री आहे, प्राची, दियाना आन्सर दिलाय। ओके, संकेत परत, पूनम। आता हा प्रश्न तर आपण काय करत होतो, 50 शेवटची संख्या आहे, नंतर सोबत घ्यायचे 51, आणि याला 2 न भागायचं आहे। याचा भागाकार जर केला तर 25 उत्तर येणार या दोन्हींचं। 25 ला 51 गुणा, तुमचं फायनल उत्तर या ठिकाणी निघेल। ओके, आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न की जो कमेंटमध्ये काल तुम्ही मला याचं उत्तर दिलेलं होतं, तर हे असं उत्तर आलेलं होतं फायनल। ओके, चला आता आजचा जो आपला सब्जेक्ट आहे, आजचा जो आपला याचा टॉपिक आहे, तर तो घटक नेमका कोणता तर ते बघूया आता। ओके, आता तुम्हाला हे सर्व माहिती आहे। समजा आता 1 ते 55 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते? 55 येते। आता मी थोडा प्रश्न फिरवतोय। परीक्षेमध्ये असं नाही की 1 पासूनच विचारतील। आता परीक्षेमध्ये विचारताना जर समजा तुम्हाला असं विचारलं की 11 पासून ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करा, बघा बरं आता याला ट्रिक लावता येईल काही? 11 ते 20 या संख्यांची बेरीज 1 पासून नाही, 1 ते 10 हे वेगळं, 1 ते 20 तुम्ही आता उत्तर काढलेलं होतं। 1 ते 20च्या संख्यांची बेरीज किती उत्तर आलेलं होतं? 1 ते 20चं समोर बसलेले किती उत्तर आलेलं होतं? 210। 1 ते 20 या संख्यांची बेरीज 210 आहे। पण हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न वेगळा आहे मित्रांनो। हा प्रश्न कन्फ्यूज करणार आहे, थोडं लक्ष द्या। 11 ते 20 1 पासून नाही, तर 11 पासून 20 पर्यंत नैसर्गिक संख्यांची बेरीज आपल्याला करायची। 11 ते 20 या संख्यांची क्रमवार संख्यांची बेरीज किती, तर हे आपल्याला शोधायचं आहे। चला सांगा, 11 ते 20 क्रमवार संख्यांची बेरीज आपल्याला करायची। बघूया किती जण करतायत, कोणती ट्रिक या ठिकाणी वापरतायत। 11 पासून 20 पर्यंत, मग हे असं मांडायचं का 11 12 13 14 15 16 17 18 19 20, आणि नंतर करा बेरीज, म्हणजे तोपर्यंत पेपरचा टाइम संपतो। असं करायचं का आपल्याला? नाही। या 11 मध्ये 12 मिळवले, 12 मध्ये 13 मिळवले, 13 मध्ये 14 मिळवले, 14 मध्ये 15 मिळवले, असं करायचंय का? तर नाही करायचंय। हे 210 बरोबर आहे। 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 210 आहे, पण प्रश्न काय आहे? 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, तर हे आपल्याला शोधायचं आहे। 11 ते 20 155 आन्सर दिलंय बऱ्याच जणांनी, तर बघूया 155 बरोबर येतंय का आन्सर, तर ते आपण सुरुवातीला पाहूया। ओके, 155 आन्सर दिलाय, तर बघूया कसं 55 आन्सर दिलाय। बरेच जण बोर्डकडे थोडं वेगळ्या पद्धतीने पाहते की सर आता हा प्रश्न नेमका सॉल्व्ह कसा करायचा, तर खूप सोपं आहे। फक्त थोडं फोकस करा बोर्डवर। मी ट्रिक सांगतोय तर ती ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला ती ट्रिक लक्षात ठेवायची। तुम्हाला फक्त ट्रिक लक्षात ठेवायची, दुसरं काहीच नाही। बघा आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचं तर ते बघा। सर्वात अगोदर तर आपल्याला 1 पासून तर 20 पर्यंतच्या नैसर्गिक ज्या संख्या असतात, क्रमवार संख्या,
क्रमवार संख्या 1 पासून तर 20 पर्यंत, तर याची बेरीज कशी करायची ते माहिती आहे. सगळ्यात शेवटची संख्या घ्यायची, किती आहे 20, सगळ्यात शेवटची संख्या 20, याला कितीने गुणायचं आहे सांगा, कितीने गुणायचं आहे 21 न, मग 21 न गुणलं आणि याला किती न भागायचं आहे 2 न भागायचं आहे. ओके, आता याचा आन्सर किती येतं हे आपल्याला माहिती आहे. किती येणार आहे याचा आन्सर, तर हे 10 येतात इथं आहे ना. आता 10 ला 21 न गुणा, किती उत्तर आलं 210 उत्तर आलं. तर हे होतं 1 पासून तर 20 पर्यंत, 1 पासून तर 20 पर्यंत, पण आपल्याला कुठून जायचं 11 पासून तर 20 पर्यंत जायचं. म्हणजे पहिल्या 1 ते 10 ज्या संख्या आहेत तर त्या सोडून द्यायच्या. मग आता त्याचं नेमकं काय करायचं, तर आपल्याला 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज जी आहे तर ती काढता येऊ शकते. बघा 1 ते 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज आपण याशी काढलेली होती. याचं उत्तर किती आलेलं होतं 55, कारण हा भाग जो आहे तर हा 5चा गेला, 11 5 55 झाले. मग यातून 55 वजा करा ना, कारण पहिल्या 10 संख्या यामध्ये नाही, 11 पासून सुरुवात झालेली आहे. 11 पासून सुरुवात झाली. चैताली सुरुवात कितीपासून झाली 11 पासून झाली. 1 पासून सुरुवात झालेली का नाही, मग पहिल्या ज्या 10 संख्या आहेत म्हणजे 1 पासून तर 10 पर्यंतच्या ज्या संख्या आहेत तर त्या सोडून द्यायच्या. 1 पासून तर 10 पर्यंतच्या संख्यांची बेरीज सोडून द्यायची. मग 1 पासून ते 10 संख्यांची बेरीज किती आहे 55. मग आता 55 आपण यातून वजा करू ना, 1 पासून 20 पर्यंतची बेरीज आपल्याला माहिती आहे किती, ती 210 आहे 1 पासून 20 पर्यंतची. आता वजाबाकी करा, आता वजाबाकी पहा किती येते तर बघा. आता यामधून हातचा घेऊया, हे 10 झाले, 10 मधून 5 वजा केले 5 उत्तर आलं. आता हा 0 होणार आहे, कारण 1 मधून हातचा दिला आपण. आता परत 2 मधून 1 हातचा दिला, किती झाले 10, या ठिकाणी उरला 1, 10 मधून 5 वजा केले, किती उत्तर आलं 5, आणि हा 1 जशाच्या तसा. 155 किती जणांचं उत्तर आलेलं होतं सांगा बरं मला एकदा. 155 उत्तर किती जणांचं आलेलं होतं, 155 हे आन्सर किती जणांचं आलेलं होतं मला एकदा रिप्लाय करा. 155 जे आहे तर ते करेक्ट आन्सर आहे. आणि प्रश्न तुम्हाला समजला का पहा एकदा. 2 प्रश्न आहेत वेगवेगळे, वेगवेगळे 2 प्रश्न आहेत. प्रश्न वेगवेगळे कसे, उदाहरणं 2 वेगवेगळे आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी असा प्रश्न येऊ शकतो. प्रश्न कसा आहे पहा, प्रश्न कसा आहे. पहिला प्रश्न होता, उदाहरण पहिलं होतं की 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती, 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती. म्हणजे 1 पासून तर 20 पर्यंत ज्या संख्या येतात तर त्या टोटल 20 संख्या असतात, आहे की नाही. आपण शिकलेलो आहे सगळं 1 पासून तर 20 पर्यंत. तर त्याची बेरीज किती येते ही आपल्याला माहिती आहे. किती येते ती बेरीज 210, हे आपण शोधलेलं होतं अगोदर. पण यावेळेस प्रश्न दुसरा जो होता तर तो प्रश्न दुसरा थोडाफार काही वेगळा होता. तर वेगळे पण काय होतं ते लक्षात घ्या. अगोदर आपल्याला काय विचारलेलं आहे, तर 11 ते 20 संख्यांची बेरीज किती. म्हणजे 1 पासून नाही विचारलेलं तर किती पासून विचारलेलं आहे 11 पासून. बफरिंग होतंय, नेटवर्क प्रॉब्लेम असेल तुझ्याकडे त्यामुळे बफरिंग होते सध्या. तर 11 पासून आपल्याला बेरीज करायची, तर 11 पासून बेरीज करत असताना हे 20 आणि नंतर त्याला पुढची संख्या नंतर 2 न भागायचं. तर ही ट्रिक वापरायची नाही, चुकू शकतं उत्तर. अगोदर 1 ते 20 पर्यंतची बेरीज माहिती आहे तर त्यातून हे वजा करून घ्यायचं. ओके चला, आता समोरचं उदाहरण मी परत एक घेतोय जेणेकरून तुमच्या अजून लक्षात येईल. समोरचं उदाहरण घेऊया आपण. समोरचं उदाहरण मी परत घेतोय जेणेकरून तुमच्या अजून लक्षात येईल. 155 बेरीज झाली 155. सर्वांनी थम्सअप केले, ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं होतं त्यांनी थम्सअप केले. 11 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 155 आलेली बऱ्याच जणांची. ओके हा चला, आता पुढचं मी परत घेतोय समोरचं. अगदी सोपा प्रश्न आहे, चला उत्तर काढा. 5 ते 10 बेरीज करायची, कॅल्क्युलेटरवर नाही तर ट्रिक वापरून बेरीज करायची. 5 ते 10ची कशी करणार, तर सोपं सूत्र सांगतोय मी तुम्हाला. बघा सर्वात अगोदर 5 पासून 10 पर्यंतची बेरीज करायची ना, तर मग आपल्याला 5चा विचार नाही करायचा आहे. 5चा विचार आपल्याला करायचा नाही. मग कशाचा विचार करायचा, 1 पासून घेऊ ना, 1 पासून. मग आता 1 पासून घेऊ, 1 ते 10 हे माहिती आपल्याला, ट्रिक माहिती आहे 1 ते 10ची माहिती आहे ना. ट्रिक कशी करायची 1ची बेरीज, तर हे 10 घ्यायचे, 10ला पुढच्या संख्येने गुणायचं म्हणजे 11 न गुणायचं आणि याला छेदात किती टाकायचे 2 टाकायचे, हे माहिती आहे तुम्हाला. आता बे 5 10 किती उत्तर आलं 11 5 55. म्हणजे 1 पासून 10 पर्यंतची बेरीज 55 झाली. आपल्याला 5 पासून 10 पर्यंत जायचंय आहे ना. 1 पासून 10 पर्यंतची बेरीज 55 झाली, आपल्याला 5 पासून पुढे जायचंय. मग आता 1 पासून 4 पर्यंतच्या